सोने, चांदी या गोष्टींकडे सामान्य नागरिक गुंतवणूक म्हणून बघत असतो. गेल्या काही दिवसात सोन्याचे दर हे वाढत होते. जरी जगभरात मंदीचं सावट बघायला मिळत असलं तरी सोन्याचे रेट हे चढ्या दरानेच पूर्ण बघायला मिळत होते. मात्र गेल्या काही 4 दिवसांमध्ये सोन्याचे दर उतरलेत, चांदीचे दर उतरलेत आणि हेच दराची उतरण आहे ती अजूनही बघायला मिळू शकते आणि त्याचा फायदा हा सामान्य नागरिकांना होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जातीये. त्याच सगळ्या बाबतीत आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचे सराफ संघाचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर भरत ओसवाल जी आहेत. नमस्कार सर, महासत्तामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपण जी परिस्थिती सध्या बघतोय की सोन्या चांदीचे दर आहेत ते पूर्ण मागच्या 4 दिवसात उतरलेले बघायला मिळत आहेत. याच्या मागचं कारण खरं काय सांगता येईल? कसं असतं की आता जवळ-जवळ तुम्ही जर 2-3 महिन्याचा विचार जर केला, तर सोन्याच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली. ह्याच्या पाठीमागे कारणं पण होती वाढ होण्याच्या पाठीमागे आणि जी इतकी प्रचंड वाढ झाल्यानंतर प्रत्येक ट्रेडमध्ये वाढ झाली ना, तर थोडं रिएक्शन ही येतेच. म्हणजे आज सोन्याचा रेट जवळ-जवळ विथ जी-एस-टी सहित 94,000च्या आसपास गेलेला होता. तो आज रेट 90,000च्या आसपास झालाय. म्हणजे ₹4,000 मध्ये ₹4,000 सोन्याचा दर कमी झालेला आहे. चांदीमध्ये पण प्रचंड कमी झालेला आहे. चांदीमध्ये हा रेट होता ₹1,03,000 च्या आसपास जात होता. तो आज 90,000 पर्यंत पोहोचलाय. तर त्यामध्ये जवळ-जवळ ₹12,000 ते ₹13,000 न त्याच्यात रेट कमी झालाय. मात्र वाढ पण तशीच झालती आणि एकतर्फी ज्यावेळी वाढ होत असते, तर त्याच्या पाठीमागे कारणं काय? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं, की ज्यावेळी अमेरिकेच्या ट्रम्प साहेबांनी टेरिफ जे लावलं आणि त्या टेरिफच्या जगभरात जवळ-जवळ 50 काय 55 देशाच्या ह्याच्यामध्ये आर्थिक धोरणामध्ये त्यांनी बदल केला. टेरिफ इतक्या प्रचंड प्रमाणात लावलं, ज्याचं आता उदाहरण आपल्या जर सोन्या-चांदीचं पण बघायला गेला, तर भारतामधलं सोनं जे तिथे दागिने एक्सपोर्ट होत होते, पूर्वी त्याला 5% त्यांची ड्युटी होती. ती त्यांनी 31% पर्यंत नेली. डायमंड, लॅब डायमंड त्याला 0% होतं. ते 25% पर्यंत नेलं. चांदीच्या ह्याच्यात 5% होते, ते पण 31% पर्यंत नेलं. आणि ह्या अशा ज्यावेळी काही देशाच्या आर्थिक धोरणामध्ये बदल होतात, त्यावेळी त्याची रिएक्शन येणे कंपल्सरी असतं आणि होतं तसं. कित्येक वेळा होतंय. ते एक कारण आहे आणि जगामध्ये जर बघितलं तर आताच्या अमेरिकेच्या ह्या धोरणामुळे ट्रेड वॉर इतक्या प्रचंड प्रमाणात सुरू झालेत. आज चायना असेल, चायनानी पण वेगवेगळे धोरणं त्यांनी एकमेकांच्या ह्याच्यात आर्थिकदृष्ट्या एकमेकांना प्रॉब्लेम करायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, तर ज्या पद्धतीने रेट वाढलेला होता, त्यात थोडीफार घसरण ही येऊ शकते. त्या हिशोबाने ती घसरण आलेली आहे. नक्कीच सध्याच घसरण सुरू आहे, पण ही घसरण सोन्याची अजूनही येऊ शकते आणि जवळपास 55,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सोन्याचे दर खाली घसरलेले बघायला मिळू शकतात, अशी शक्यता काही तज्ञांकडून व्यक्त केली जाते. काय याच्या मागचं कारण आहे किंवा असं होऊ शकतं का? नाही, आता 2 विषय आहेत. तुम्ही दराच्या बाबतीत जर म्हटलं, तर 2 पैलू आहेत त्याच्यात. एक वाढ तरी होणार किंवा कमी तरी होणार. मग प्रत्येक जण, प्रत्येक देशातले अर्थशास्त्री आपल्या-आपल्या पद्धतीनं एनालिसिस करतात आणि ते त्यांच्या अनुषंगानं ते त्याचे स्टेटमेंट देत असतात. मग होतंय काय, की आता एखाद्यानं कुणीतरी स्टेटमेंट दिलं, की सोनं 55,000 ते ₹56,000 होणार. मग ते इतका प्रचंड असतं त्याचं आजकाल डिजिटल मीडियामुळं ती बातमी फास्ट जगभरात फिरते. मात्र मला तरी स्वतःला असं वाटत नाही आणि आम्ही जे भारतीय याच्यामधनं आमच्या ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलच्या माध्यमातनं माझ्या प्रत्येक मधल्या प्रत्येक बुलियन मर्चंट किंवा यांच्याशी जी चर्चा होते, तर उदाहरण आता कसं असतं, सोन्याचा दर हा जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतो. हां, तर 5 वर्षापूर्वी $2,000 ते $2,100 प्रति अंश सोन्याचा रेट होता. आज तो 3,100च्या आसपास गेला. म्हणजे $1,000 नी रेट वाढला. त्याच्यात कमी तर किती होतील? एक $200-300 पर्यंत खाली जाऊ शकतं. आणि असे पण अर्थशास्त्री आहेत, की ज्यावेळी ह्या अशा परिस्थितीत सोन्याचा दर हा $3,500 पर्यंत पण जाऊ शकतो. जर 3500 झाला तर 95,000 लाखभर रुपये जायला पण वेळ लागणार नाही. मग कसं आहे याच्यामध्ये कमी व्हायची शक्यता 15-20% आहे, वाढायची शक्यता 70-80% आहे. मग प्रत्येक आपल्या-आपल्या पद्धतीनं त्याचं ओपिनियन देत असतात. तर मला असं वाटतंय की 50,000-55,000 रेट येणं हे एक अशक्यप्राय गोष्ट आहे. मात्र आपला त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. अभिप्रायाला काय कुठं हे नाही आहे, की त्यांनी बोलले म्हणून ते व्हायलाच पाहिजे किंवा ते होतंय असं पण नाही आहे.
तर मला तरी स्वतःला असं वाटत नाही की एवढ्या रेटपर्यंत खाली जाऊ शकतो. मात्र जर सामान्य नागरिकांचा जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीने हा सध्याचा काळ त्यांच्यासाठी सुवर्ण काळ आहे की त्यांनी अजूनही सोन्याचे दर उतरण्यासाठी वाट बघावी असं वाटतंय, काय सांगाल? नाही, ह्यात असं आहे की ज्यावेळी मी तुम्हाला असं सांगतो की वाढ ही 70-80% होऊ शकते, घसरण ही 25-30% होऊ शकते. जर असं कळालं असतं तर प्रत्येकाने, आमचे ज्वेलर्स लोक आहेत त्यांनी हे रिटेल शोरूम किंवा असं मार्केटिंग करतच बसले नसते. एवढं कळत असतं किंवा असं जर खरं ठरत असतं तर आम्ही आमचे सोन्याच्या विटा घेऊनच बसलो असतो. एवढे शोरूम मोठे मोठे घालून बसायचं कामच काय होतं? तर हे कोणी सांगू शकत नाही. माझं एकच आहे ग्राहकांना याच्यातनं सांगायचंय की तुम्हाला गरज कशी आहे, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं काय करायचंय, तुम्हाला काय लग्न कार्यासाठी खरेदी करायची आहे का, तुम्हाला लॉंग टाइम पुढच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, ह्या अनुषंगानं आपली पर्चेसिंग ठेवावी. कारण आज काहीतरी मी तेजी मंदी करतो आणि आज सोनं विकतो आणि उद्या मला 55,000 मिळणार आहे म्हणून नंतर घेतो, असे काही उलटे सुलटे व्यापार करू नये. प्रत्येकाने आपल्या गरजेप्रमाणे, समजा तुम्हाला मुलांचं लग्न आहे, पुढच्या वर्षात लागणार आहे, तर 50 ग्रॅम घ्यायचंय तर 10 ग्रॅम घ्या, 10 ग्रॅम घ्या. अक्षय तृतीयाच्या ह्याच्यात खरेदी करा. प्रत्येक मुहूर्ताला थोडं थोडं खरेदी करा. मात्र बाहेरचे पैसे आणून कुणाचं तरी कर्ज काढून काहीतरी तेजी मंदी करतो, हा रेटमध्ये मोठा फायदा होणार आहे, असले कुठलेही व्यवहार करण्यात काय आता तरी सध्याच्या ह्याच्यात परिस्थिती ती नाही आहे. नक्कीच सर, धन्यवाद आपल्याला आपल्या प्रेक्षकांना ही महत्वाची महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला हेच खरं तर सांगावं असं वाटतंय की सध्या सोन्या चांदीचे दर हे कमी होत असले तरी ते कितपत कमी होतील हे आत्ता तरी सांगणं शक्य नाही, असं भरत सरांनी सांगितलंय. याचप्रमाणे तुम्हाला नेमकं याबाबत काय वाटतंय, कशा पद्धतीने हे दर आतापर्यंत उतरलेत आणि पुढे काय होऊ शकतं? आता जागतिक बाजारपेठेत जी उलाढाल चालू आहे आणि त्यावरून आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. महासत्ता लाईव्ह साठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.